यंदाचा व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करूया आपल्या सेलिब्रिटींसोबत. सुरुवातीला जाऊयात फुलपाखरू या मालिकेच्या सेटवर, जिथे मानस आणि वैदेही अर्थात यशोमन आणि ऋता या दोघांचं सेलिब्रेशन सुरू आहे. बरं, दोघंही टेलिव्हिजनवरचे सगळ्यात आकर्षक अभिनेता आणि अभिनेत्री ठरलेत आणि म्हणूनच या सेटवर होतंय डबल सेलिब्रेशन. फुलपाखरू या मालिकेच्या सेटवर आहोत आपण. म्हणजे बऱ्याचदा या मालिकेच्या यशाचं आपण सेलिब्रेशन केलेलं आहे, मात्र आता सेलिब्रेशन आहे ते म्हणजे या दोन्ही कलाकारांचं. खूप खूप अभिनंदन सगळ्यात आधी. आणि हे सेलिब्रेशन होत आहे कारण मोस्ट डिझायरेबल ॲक्ट्रेस आणि ॲक्टरचा बहुमान मिळालाय आत्ताच्या पिढीला. हो, ॲक्च्युली इट्स व्हेरी स्पेशल. कारण असं खूप रेअरली होतं की एका सिरियलच्या दोघांनाही सेम. सो येस, वी आर व्हेरी ब्लेस्ड अँड वी आर व्हेरी लकी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बी इट पहिला एपिसोड, 100वा एपिसोड किंवा 550वा एपिसोड, आम्हाला तेवढंच प्रेम मिळालं जातं आहे. म्हणजे ॲक्च्युली तेवढंपेक्षा किंवा मी असं म्हणेन की ते डे बाय डे वाढतंच आहे. सो वी आर रिअली व्हेरी लकी. आणि थँक्यू सो मच की ज्यांनी सगळ्यांनी आम्हाला वोटिंग केलं, त्यामुळे थँक्स अ लॉट. हाफ ऑफ द क्रेडिट गोज टू यू ॲक्च्युली. मी सुद्धा ॲक्च्युली तेच म्हणेन की आत्तापर्यंत सगळ्या ऑडियन्सने आम्हाला जेवढं सपोर्ट केलं आहे, जेवढं प्रेम केलं आहे आमच्यावर, आणि एवढं म्हणजे नित्य नियमाने आमची सिरियल बघतात पहिल्या एपिसोडपासून, किंवा जे कोण नंतर जॉईन झाले असतील बघायला, ते सगळे मला येऊन सांगतात की जेव्हा आधी बघायचो नाही मी, पण नंतर जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून एकही एपिसोड मिस केला नाही आहे. सो तुम्हा सगळ्यांना थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी वोट केलं, त्यामुळे आम्ही आत्ता दोघं रँक 1वर आहोत. आणि ऋता म्हणाले जसं की हा एक खूप चांगला कोइन्सिडन्स आहे की ह्याच सिरियलमधले आम्ही पेअर आहोत, आम्ही दोघंही आत्ता रँक 1वर आहोत. सो त्याचा एक आनंद वेगळाच आहे. काय म्हणजे जेव्हापासून ही न्यूज आली तेव्हापासून आमच्या सेटवर आम्ही आनंदातच होतो का, आणि सगळे सेलिब्रेशन्स चालू आहेत, टाईमपास. सो थँक्यू सो मच. आणि बघत राहा फुलपाखरू आणि आमच्यावर असंच प्रेम करत. बरं, ती न्यूज तू म्हणतोय, सगळ्यात आधी कोणाला कळली ती न्यूज? तुला? सगळ्यात आधी आय गेस मला कळली होती, पण आय वॉज बिंग टोल्ड नॉट टू टेल. ओके, यशोमन बद्दल देखील माहित होतं? हो, मला माहीत होतं, पण म्हणजे ऑब्व्हियसली इट हॅड टू कम फ्रॉम द हॉर्सेस माउथ. त्यामुळे मी त्याचा काही आनंद स्पॉईल केला नाही, कारण ऑफिशियली फोन आल्यावर जास्त वाटतं. त्यामुळे पण मी त्याला सांगितलं की हो, मला माहीत होतं. म्हणजे मला फोन करून सांगितलं की तू रँक 1वर आहेस, आणि नंतर कळलं की ऋता पण आहे. तर मग मी तिला त्याच्यानंतर शूट चालूच होतं नाही, तरी आम्ही काहीच बोललो नाही, फक्त काँग्रॅच केलं. त्यावेळेला काँग्रॅच. तिला पण कळलं, म्हटलं काँग्रॅच करतो, कॉंग्रॅच्युलेशन्स टू इट, बिकॉज वी आर नॉट सपोज टू रिव्हील इट. कारण मग ते आधी सांगतात बिकॉज ऑफ द इंटरव्ह्यूज अँड स्टफ. स्टील आफ्टर दॅट वी वेटेड फॉर अ मंथ ॲट लीस्ट. आय थिंक 20-25 days. या, सो वी वर नॉट सपोज टू टेल. व्हॅलेंटाईन्स डेचं देखील निमित्त आहे आणि त्या संदर्भात मी काही मेसेजेस तुमच्या कलाकारांकडनं घेतलेले, तुमच्यासाठी काही मेसेजेस आलेले. सो हा मेसेज यशोमनसाठी आहे. सो तू वाच मेसेज, आणि तो कोणी तुझ्यासाठी लिहिलाय तो सांग. अच्छा, मी सांगायचं म्हणजे नाव मला तू सांगणार? आधी वाचावं लागेल. Thank you for being the caring co-actor and also जोरात वाचावं लागेल तुला. Thank you for being the caring co-actor and also for handling my mood swings. काय म्हणतेस बाकी कशीस? व्हेरी ऑनेस्ट यार. आता 2 चीट्स असल्यामुळे ते कळालंच असेल. आणि ऋतासाठी देखील आहे आपल्याकडे मेसेज. आता बघच. बापरे. एव्हरीथिंग इज गॉना बी फाईन. सगळं चांगलं आणि चांगलंच होणार आहे. ऑल द बेस्ट. हे काय पण म्हणजे अगदीच एकदम इंटेन्स एवढं? नाही, असं काही नाहीये. नाटकाचं पहिलंच वाक्य आहे ना, सगळं. त्याच्यात काय लिहिलंय? फॉर हँडलिंग माय मूड स्विंग्स. मग त्याच्यामुळे असं आपण म्हणू शकतो की जे काही हिला टेन्शन्स असतील किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील, सो त्याच्यामुळे ते मूड स्विंग्स होत असतील, किंवा जे काही होत असेल, किंवा त्याची चिडचिड होत असेल, म्हणजे वी आर ऑन द सेम पेज. त्याच्यासाठी मी ते लिहिलं की सगळं चांगलंच होणार आहे, चांगलं आणि चांगलंच होणार आहे. सो ऑल द बेस्ट. बरं, लग्न झालेलं आहे आणि घरात हो बाळही झालेलं आहे, आणि आता व्हॅलेंटाईन्स म्हणजे कोणत्या पद्धतीने करणार? नाही, म्हणजे मानस वैदेही म्हटल्यावर ऑब्व्हियसली म्हणजे मानस काहीतरी प्लॅन करणारच आहे वैदेहीसाठी. त्यामुळे आहे, प्लॅनिंग आहे.
इट्स अ रोमॅन्टिक लंच, व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल लंच. आता माही झाली आहे पण आता, त्यामुळे आता आत्या माहीला सांभाळणार आहेत आणि आम्ही दोघं बाहेर जाणार आहोत. बट व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट ऑब्विसली नक्कीच होणार. म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असताना तेव्हापासून प्रेमात आहोत. त्याच्यानंतर मग आमची एंगेजमेंट, लग्न, मग बाळ झालं, तरीसुद्धा आमच्यातलं प्रेम ते कॉलेजमधलंच आहे. त्याच्यामुळे आम्ही व्हॅलेंटाईन्स डे तसाच साजरा करणार आहोत. सो मी काय बोलतोय तुम्हाला एपिसोडमध्ये हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुमच्या दोघांचे.